आज मी गणपती बाप्पांसाठी पान मोदक करणार आहे. तुम्ही बघू शकता किती टेम्प्टिंग दिसत आहे आणि करायला पण सोपी आहे. अगदी 15 ते 20 मिनिटात हे मोदक तयार होतात. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या पान मोदक या रेसिपीला सुरुवात करूया. जर तुमच्याकडे साचा नसेल ना तरीही तुम्ही हे मोदक इझिली करू शकता. चला तर सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे या पान मोदकासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला याचा 2 स्टेप्स करायचे आहे. एक पारी म्हणजे आवरण तयार करायचं आहे आणि एक स्टफिंग तयार करायचं आहे. तर सर्वात आधी आपण आवरणाची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी इथे 10 ते 12 विड्याची पानं अशी बारीक करून घेतलेली आहे. तर इथे मिक्सरच्या पॉटमध्ये मी ही बारीक करून घेणार आहे. त्याचं देठ काढून घ्यायचं आहे आणि पानाचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. हे बघा, सुरुवातीला मी असंच कोरडं याला बारीक करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला दूध घालायचंय. तर इथे मी अर्धा कप दूध घालून हे पान परत एकदा बारीक करून घेते. तर इथे अर्धा कप पेक्षा थोडंसं आधी मी वापरलेलं आहे आणि परत यामध्ये आपण ऍड करू. आता आपल्याला खोबरं कीस घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला 1 वाटी म्हणजे 1 कप खोबरं कीस घ्यायचंय. हे माप जे आहे ते अर्धा कपचं आहे. तर मी हे 2दा घेतलं. आता हे आपण 1 ते 2 मिनिटं छान भाजून घेऊ. हे मी कमी गॅसवर 2 मिनिटं भाजून घेतलं. आता यामध्ये आपण जे पानाचं मिश्रण बारीक करून घेतलं होतं दूध घालून हे यामध्ये घालू. हे छान मिक्स करू. मी त्यामध्ये थोडंसं म्हणजे मिक्सरच्या पॉटमध्ये ना थोडंसं अगदी थोडं 1 टेबलस्पून परत दूध घातलं आणि ते स्वच्छ करून यामध्ये परत घातलेलं आहे. तर टोटल मी खरं तर अर्धा कपच इथे दूध घातलेलं आहे. आता हे आपण छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये 2 टेबलस्पून मी इथे साखर घालत आहे. हे पण छान मिक्स करू. आता मी 1 मिनिटं परत परतवून घेतलं आणि परतवून घेतल्यानंतर किंवा शिजल्यानंतर पानाचा रंग थोडासा बदलतो. तर इथे तसंच झालेलं आहे आणि यामध्ये आपण 1/4 कप मिल्क पावडर घातलेली आहे आणि ही पण छान मिक्स करून घेऊ. हे बघा, परत मी 1 ते 2 मिनिटं हे छान मिक्स करून घेतलं आणि आपलं हे आवरण तयार आहे. या पान मोदकाचं आपलं स्टफिंग आता तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे गोड सोप घेतलेली आहे, जी अशी शुगर कोटेड असते ती. त्यानंतर यामध्ये 1 चमचा बडीशेप घेतली. 1 चमचा आपण यामध्ये धणे डाळ घातलेली आहे. त्यानंतर 2 टेबलस्पून मी इथे टुटी फ्रुटी घातलेली आहे. त्यानंतर 3-4 बदाम आणि 3-4 काजू असे बारीक करून घेतले ते यामध्ये घालून घेऊ आणि सोबतच इथे आपण गुलकंद घेतलेला आहे. तर तो मी 2 टेबलस्पून घेतला आहे. तो पण यामध्ये घालून घेऊ आणि हे छान मिक्स करू. हे बघा, आपलं हे पान मोदकाचं आवरण आणि स्टफिंग दोन्ही पण तयार आहे. आता आपण याचे मोदक तयार करायला घेऊ. आणि जे आपलं आवरण आहे ना त्यामध्ये हिरवा रंग घालायचा होता. तर तो माझा तेव्हा राहून गेला म्हणून मग मी नंतर घातलेला आहे. तो मी अगदी पाव चमचापेक्षा थोडासा कमी मध्ये घातला आणि हे छान मिक्स करून घेतलं. क्वांटिटी जास्त घालायची नाही. थोडा घातला तरी पण छान हिरवा रंग येतो. तर मी इथे थोडाच घातलेला आहे आणि छान असा हिरवा रंग मस्त आपल्या या पानाच्या आवरणाला आलेला आहे. त्याच्यामुळे टेम्प्टिंग असे हे पान मोदक दिसणार आहे. तर आता या पद्धतीने मी असे मोदकाच्या साच्यामध्ये हे पान मोदक तयार करून घेत आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीनेच करायचे आहे. हे बघा, या पद्धतीने हलक्या हाताने हे मी काढून घेते आणि तुम्ही बघू शकता किती मस्त आपला हा पान मोदक तयार झालेला आहे. तर या पद्धतीनेच मी सगळे मोदक तयार करून घेते. पण जर तुमच्याकडे मोदकाचा साचा नसेल ना तर तुम्ही मी इथे जसं दाखवत आहे त्या पद्धतीने हाताने पण हे मोदक तयार करून घेऊ शकता.
तर हे बघा, त्यासाठी मी इथे थोडासा छोटा गोळा घेतला, त्याला असं हातावरती थापून घेतलेलं आहे, म्हणजे छान अशी पुरी सारखं करून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा हे स्टफिंग भरून घ्यायचं आणि जसं आपण गोळा तयार करतो पुरणाचा, त्या पद्धतीने बंद करून घ्यायचं आणि वरती या पद्धतीने असं मोदकाचा आकार देऊन द्यायचा आहे. हे बघा, झालं ना मस्त आपलं हे मोदक तयार झालेलं आहे. तर जर साचा नसेल ना तरीही तुम्ही हा मोदक तयार करू शकता. तर आपले सगळे पान मोदक तयार झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती टेम्प्टिंग दिसत आहे. खायला पण अप्रतिम झाले होते. तुम्ही पण तुमच्या गणपती बाप्पांसाठी असे पान मोदक एक दिवस नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.